अकोला शहरातील प्रलंबित कामे, अकार्यक्षमता आणि विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर अकोला महानगरपालिकेने अखेर ॲक्शन मोड स्वीकारला आहे. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या पुढाकारातून झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या. या बैठकीला महापौर शारदा खेडकर, आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे, उपमहापौर अमोल गोगे उपस्थित होते. सभापती अग्रवाल यांनी डाबकी रोडच्या रखडलेल्या कामावर नाराजी व्यक्त करीत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने अतिक्रमण हटवून कामाला गती देण्याचे बजावले. तसेच मलेरिया विभागाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आले. स्वच्छता विभागाला प्रभागनिहाय आरोग्य निरीक्षक नियुक्त करण्याचे, घंटागाडी सेवेसाठी नवीन निविदा काढण्याचे आणि 5 मे पर्यंत सर्व ट्रॅक्टरवर फलक लावण्याचे निर्देश सभापती विजय अग्रवाल यांनी दिले आहेत. आज महापालिकेमध्ये जवळपास 15 विभागाची HODची मीटिंग झाली आणि यामध्ये महापौर, उपमहापौर, सभागृह नेते सर्व अधिकारी उपस्थित होते आणि प्रत्येक विषयामध्ये महापालिकेमधल्या असल्या अडचणी, कामाला गती देणे आणि सर्व कामं सुरळीत तातडीनं मार्गी लावणे या संबंधी चर्चा झाली आणि त्यांना यासाठी 15 दिवसाचा वेळ देण्यात आला. 15 दिवसांनी पुन्हा त्याची आढावा बैठक आम्ही घेणार.